ही राज्यघटना अंमलात आली. मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि भ्रष्टाचार आणि शिक्षणाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तरी आपण शांतचित्त ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. नमस्कार, माझे नाव समीक्षा सचिन सोनकांबळे. मी मुक्काम शिवणी ता देगलूर इथे रहिवासी असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी इथे 5वी वर्गामधली विद्यार्थिनी आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिईल तो गुळगुळल्याशिवाय राहणार नाही. जो राहणार नाही. म्हणजेच जे शिकावं, सतत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी दिलेल्या मूल मंत्राचा उपयोग केलाच पाहिजे. स्वराज्यानंतर स्वराज्याची स्वप्ने भारत जनता पाहू लागली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लजपतराव यांच्या नेतृत्वाखाली भारत देश सुखाने नांदत असेल असे दिसू लागले. पण हाय रे देवा, स्वातंत्र्यानंतर कर्तव्य कृतीच्या समाधानाबरोबरच मनामध्ये स्वार्थ जाणू लागले. स्वार्थ मिळवण्यासाठी पैशांचा स्वार्थ कडूसला पोहोचला. अहो, प्रत्येकाच्या दारूवरची लोणी खाण्यातच लोक धान्य मानू लागले. अहो, प्रत्येकाच्या दारूवरची लोणी खाण्यातच लोक धान्य मानू लागले. गोरगरिबांनी देऊन गेलेली नीट मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचना आणि अशातच भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्टाचार सर्व समर्थ झाला. आणि मग हाच भ्रष्टाचार आपल्या बरोबर काळा पैसा एक नवीन विषारी नाव घेऊन